नमस्कार. आज दसरा. 3.5 मुहूर्तांपैकी एक सुवर्ण मुहूर्त. शक्ती उपासनेच्या नवरात्रीनंतर येणारी दशमी ही विजयाचं प्रतीक म्हणून आज विजयादशमीचा सण साजरा केला जातो. असुरांबरोबर युद्ध करून दुर्गेनं विजय प्राप्त केला म्हणून आजच्या दिवसाचं औचित्य साधून देवीच्या कोटी कोटी रूपांपैकी दुर्गा आणि ललिता या स्वरूपांचं काळानुरूप वैशिष्ट्य तसंच दसऱ्याचं महत्वही वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेऊया. श्रोते हो, दसरा म्हणजे सरस्वती पूजन, शस्त्रपूजन, सोनं लुटणं अर्थात यामुळे आपटा या वृक्षाला आज दिलेलं विशिष्ट स्थान हे आपल्याला ठाऊक आहेच. भारतीय संस्कृतीमध्ये साजरं होणारं नवरात्र म्हणजे शक्तीच्या उपासकांची अंतर्बाह्य शुद्धी करून शक्ती वृद्धिंगत करणारा उत्सव आहे. या काळात पूजन होणाऱ्या दुर्गा आणि ललिता या शक्ती रूपांविषयी विवेचन करीत आहेत भारतीय संस्कृतीच्या अभ्यासक डॉक्टर गौरी मोघे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार. आज नवरात्रीच्या निमित्ताने आपण या शक्तितत्वाला नमन करूया आणि त्याबद्दल थोडा अधिक विचार करूया. मी जे हे 3 श्लोक सुरुवातीला उच्चारले त्यामध्ये जी शक्ती रूपिणी आहे तिला नमस्कार, जी लज्जा रूपिणी आहे तिला नमस्कार आणि जी शांती रूपिणी आहे तिला नमस्कार असं म्हणाले. यात वेगवेगळ्या रूपांचा उल्लेख करून अशाच पद्धतीने श्लोक म्हटले जातात आणि असा एक अध्यायच आहे दुर्गा सप्तशतीमध्ये. आता जेव्हा दुर्गा ही एक देवी आणि हे दुर्गेचं नवरात्र दर रात्री एक जागरण केलं जातं कारण त्याला संदर्भ आहे युद्धाचा. महिषासुराचं युद्ध जे झालं ते अनेक राक्षसांचा संहार दुर्गा देवीने केला आणि म्हणून दुर्गा देवीला पूजिलं जातं. ही कथा जरी सगळ्यांना माहिती असली तरी दुर्गेचं स्वरूप जाणून घेणं फार गरजेचं आहे. कारण दुर्गेचं स्वरूप जर का जाणून घेतलं तर आपण आजच्याही काळामध्ये जेव्हा ही उपासना करतो किंवा रोज आपण जे आयुष्य जगतो ज्यामध्ये आपल्याला अडचणी येतात त्या सोडून त्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघण्यासाठी आपल्याला मदत होईल. कारण भक्तिभाव हा एक महत्वाचा विषय आहे की आपण एखादी गोष्ट भक्तीने केली, आपला तेवढा भाव असेल तर त्यातून मिळणारी शक्ती हा एक स्वतंत्र विषय. पण आपण जी आराधना करतो, जे आपल्यावर संस्कार झालेत आणि ज्यातून म्हणून आपला समाज आणि संस्कृती हे कायम बनत पुढे पुढे गेले, त्याच्यामध्ये व्रतवैकल्यानं 2 पद्धतीचं रूप आहे. एक म्हणजे एकत्र येऊन करतो तो उत्सव आणि त्याच वेळेला जे वैयक्तिक पातळीवर किंवा कौटुंबिक पातळीवर केलं जातं ते व्रत. तर ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करण्यासाठी याकडे अभ्यासाच्या दृष्टीने बघणं पण गरजेचं आहे आणि समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे जेव्हा दुर्गेचं नवरात्रीमध्ये महत्व सांगितलं जातं तर ही दुर्गा म्हणजे कोण, तर दुर्ग मार्ग प्रवृत्ता असं जिला म्हटलंय तर जी नेहमी अवघड मार्गातून पुढे पुढे जात असते, अग्रेसर होत असते, एका ठिकाणी थांबत नाही की काहीतरी अडथळा आला आणि म्हणून थांबून राहिली अशी ही शक्ती नाही. तर त्या अडथळ्याला फोडून अक्षरशः जी पुढे जाते आणि म्हणून ती दुर्गम की जाण्यासाठी अतिशय अवघड अशा मार्गातून जाणारी. मग तिला दुर्गासुराला तिने मारलं म्हणून पण तिला दुर्गा म्हणतात ही एक कथा सांगितली जातेच. पण दुर्ग म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही जेव्हा एक अभेद्य किल्ला असा जो असतो त्याला दुर्ग असं म्हटलं जातं, तिथे तोच अर्थ अभिप्रेत असतो की तुम्हाला जायला जिथे अवघड आहे तिथे. असे जायला अवघड असणारे अनेक मार्ग असतात, अशा अनेक वाटा असतात प्रत्येकाच्या आयुष्यात. त्यामध्ये पुढे जाण्यासाठी जी प्रेरणा आहे, जी शक्ती आहे ती ही दुर्गा देवी. आता 2 पद्धतीने विचार करायला पाहिजे कारण या नवरात्रीमध्ये जसं दुर्गेचं महत्व आहे तसं तुमच्या लक्षात येईल की अजून एक तिथी आहे जी अतिशय पवित्र मानली जाते आणि एका वेगळ्या रूपाची त्यामध्ये पूजा होते आणि ती म्हणजे पंचमी. तर अष्टमी नवमी हा दुर्गेला प्रिय तिथी आहेत आणि दुर्गाष्टमी असंच म्हटलं जातं. पण या दुर्गेच्या नवरात्रीमध्ये ललिता पंचमी खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्या दिवशी उत्सव म्हणून पण स्त्रिया एकत्र येऊन काही गोष्टी करतात आणि घरी पूजा पण केली जाते, पाठ केला जातो ललिता सहस्रनामाचा. मग आता हे दुर्गा आणि ललिता या दोघी एकाच उत्सवामध्ये कशा काय, आणि मग बरोबर आहे शक्ती एकच आहे पण त्याचे रूप कुठे बदलतं. तर अगदी थोडक्यात सांगायचं तर ज्या अवघड मार्गातून ही दुर्गा म्हणून पुढे जाते
ती तिचा अवघड मार्ग पूर्ण झाल्यानंतर तिला जिथे पोहोचायचंय तिथे पोहोचल्यावर जेव्हा ती शांत होते आणि फक्त आनंद स्वरूपिणी अशी जी राहते ती देवी म्हणजे ललिता. आणि म्हणूनच की आपल्याला जर का आजच्या काळामध्येही काही शिकायचं असेल, कारण आपले सगळे सणवार आपल्याला काहीतरी खरं तर सांगत असतात आणि ते आपण ऐकलं पाहिजे आणि जोपासलं पाहिजे. तर जिथे मार्ग अवघड आहे तिथे जो समोर येईल त्याच्याशी लढा दे, जो जसा समोर येईल तसं आपलं रूप बदलत. कारण असं चालत नाही की समोरून कोणी 4 शस्त्र घेऊन आला पण माझ्याकडे एकच आहे तर मी त्यानेच लढीन, असं चालणार नाही. त्यामुळे शस्त्रांचं महत्व, खंडेनवमीला शस्त्रांची पण आयुध पूजा केली जाते कारण देवीला ही सगळी लागली होती. तसंच आहे की आपल्याला आपण जर का बरोबर असू आणि समोरून काही जास्त मोठं संकट आलं तर त्या संकटानुसार समोरच्याच्या शक्तीनुसार आपली शक्ती वाढवून आपल्याला प्रतिकार करता आला पाहिजे. म्हणून त्या आपल्या शस्त्रांनाही तेवढं महत्व आहे आणि ते शस्त्र धारण करणारी दुर्गा आपण आपल्यामध्ये त्यावेळेला धारण करावी, अक्षरशः अतिशक्ती, असंही त्याचा अर्थ आहे. आणि हे झाल्यानंतर मात्र ती जेव्हा ललिता रूप होऊन शांत होते तर तिथे आपल्याला पोहोचायचंय हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण कधी कधी अखंड तुम्ही संघर्षात असाल तर त्या संघर्षामध्ये तुमचं व्यक्तित्व हरवून जाण्याची कधी कधी शक्यता असते. तो आनंद जो आहे तो गवसतच नाही. तर तसं मात्र आपल्या संस्कृतीला सांगायचं नाही. या पुराणांनी या कथांच्या रूपातून हाच आपल्याला संदेश दिलाय की दुर्गा म्हणून सतत संघर्ष करत राहा, पण जेव्हा अशी वेळ येईल की तो संघर्ष संपेल तेव्हा तुमच्याकडे फक्त आणि फक्त आनंद राहायला पाहिजे. आधीच्या संघर्षातून आलेला कडवटपणा नको. त्यामुळे कसं की ललिता जशी अत्यंत आनंद रूपिणी आहे, आनंदा व्यतिरिक्त तिच्या ठाई काही नाही आणि ती जशी शांतपणे विराजमान होते, परत ती कशी आहे, ती महामंत्रा, ती मंत्रस्वरूपिणी आहे. तर हे जे सगळे मंत्र म्हटले जातात, उच्चारले जातात देवीच्या उपासनेमध्ये, त्या मंत्रामध्ये जिचा वास आहे ना तीच ललिता. त्यामुळे आपण जे म्हणतो, दुर्गा सप्तशती असेल, ललिता सहस्रनामाचा पाठ करणं असेल, तुम्ही एक श्लोक म्हणा, काहीही म्हणा, पण तो आनंदाने म्हणा. कारण त्या श्लोकामध्ये जी शक्ती वास करते ती आपल्याला शक्ती देणारी दुर्गा पण आहे आणि आनंद स्वरूपिणी ललिता पण आहे. त्यामुळे आपल्याला ह्या दोन्ही गोष्टींची गरज भासत राहते आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी ह्या उपासनेचं अशा पद्धतीने महत्व आपल्याला सांगितलंय आणि त्यांनी त्याची धाटणी ठरवली की कधी काय करायचं याला फार महत्व असतं. त्यामुळे वर्षभर सण असतात. तुम्ही विचार केला तर चैत्रापासून चैत्र गौर असेल, मग गौरी गणपती बरोबरच्या ज्येष्ठा कनिष्ठा असतील, देवीची उपासना ही सतत चालू आहे. पण सलग काही काळ फक्त नवरात्रात ती येते. तर तेवढा संघर्ष हा काही काळासाठीच असतो आणि नंतर मात्र तुम्ही स्थिरावणं गरजेचं असतं. जे स्थिर असतात त्यांना देवत्व मानलं जातं. ज्यांचं मन स्थिर नाही त्यांनाही असुर म्हटलंय आपल्याकडे, म्हणजे राक्षस. त्यामुळे आपल्याला मन स्थिर करण्यासाठी या शक्ती अशीच प्रेरणा देत राहोत आणि त्यांच्या चरित्रातून त्यांनी जे दाखवलंय त्या कथांमधून हे खरं तर घ्यायचंय आणि आपण आपल्या आतली शक्ती जागवली पाहिजे असं सतत जे सगळे म्हणतात ना, तर आणि जागर केला पाहिजे. जागरण असतं देवीचं असंही सांगितलं जातं. तर काय जागवायचंय, तर खरं तर ही प्रेरणा जागी ठेवली पाहिजे की आपण कधी काय करतोय. 9 दिवसाचंच युद्ध असेल तर 9 दिवस युद्ध करायचं, उरलेले 11 महिने युद्ध नाही करायचं. तेव्हा शांत राहायचं किंवा जे समोर येईल ते बघायचं. हा संयम पण आपल्याला दुर्गा शिकवते आणि युद्धाआधी आणि युद्धानंतर कसं समाधानाने असलं पाहिजे हे आपल्याला देवी ललिता सांगते. त्यामुळे या दोन्ही देवी आणि हे शक्ती स्वरूप आपल्याला असंच सतत सतत प्रेरित करत राहो, हीच देवीच्या चरणी प्रार्थना. श्रोते हो, आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर घरोघरी पक्वान्न रांधलं जातं. तसंच नव्या वस्तूंचीही खरेदी केली जाते. याबरोबरच आपल्या संस्कृतीमध्ये सीमोल्लंघन करण्याची परंपरा आहे. आजच्या काळात आपल्या क्षमता, कौशल्य विकसित करणं हेच सीमोल्लंघन आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत जयराज साळगावकर. विजयादशमीच्या निमित्ताने आपण सीमोल्लंघन करतो. हे निव्वळ भूमीचं सीमोल्लंघन नव्हे जे पूर्वीच्या काळी व्हायचं. हे सीमोल्लंघन हे आपल्या आकांक्षा, इच्छा, अॅम्बिशन या सगळ्या गोष्टींचं सीमोल्लंघन आहे. की एका सीमेपर्यंत मी काल जगत होतो, आज त्या सीमेच्या पलीकडे जाऊन मी स्वतःची प्रगती करून घेणार. एरिया जे आहेत प्रगतीचे किंवा ज्ञानाचे हे मी वाढवणार आहे, त्याच्या मी पलीकडे जाणार आहे. अशा प्रकारचं हे सीमोल्लंघन आहे की कुठलीही जी मर्यादा आहे ती मर्यादा नाहीशी करून नवीन मर्यादा पुढच्या याच्यापर्यंत मी निर्माण करीन अशी इच्छा बाळगून हे केलेलं सीमोल्लंघन. सीमोल्लंघन म्हणजे ग्रोथ, वाढ. हा एवढा भूखंड, तेवढा
एक विद्येचा भाग किंवा कसलाही भाग माझ्याकडे आहे, त्याची सीमा ओलांडून मी पलीकडे जाणार, म्हणजे माझी ग्रोथ होणार, माझी वाढ होणार. आणि कुठल्याही पदार्थाची दुसरी बाजू आकुंचन किंवा मी मागे येणं हे माझ्या हातून होणार नाही. जे होईल ती प्रगती होईल, पाऊल हे पुढेच पडेल. सीमोल्लंघन नव्हे, पाऊल पुढे पडणे, वाढ होणे, नवीन दिशाच्या मागे जाणे, नवे ज्ञान मिळवणे, नाविन्य जीवनात आणणे, इनोव्हेट करणे, नवीन गोष्टी, असा त्याचा व्यापक अर्थ आज देणं आवश्यक आहे. राजे रजवाडे आणि सरदार दरगदार जे सीमोल्लंघन करायचे तेव्हा फक्त जमीन हाच भाग असायचा. आता जमीन हा भाग राहिला नसून इतर क्षेत्रामध्ये सीमोल्लंघन करण्याची गरज आहे आणि ते आपण करत असतो. आणि माता भवानी आपल्याला ते करायला ताकद देते, इच्छा देते आणि बळ देते. श्रोते हो, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांच्यासह अनेक संतांनी दसरा, सीमोल्लंघन या विषयांचा आपल्या रचनांमधून उल्लेख केला आहे. दसऱ्याचं महत्व आणि सीमोल्लंघन याविषयी अधिक माहिती देत आहेत हरिभक्त परायण भागवताचार्य तुकाराम महाराज मुंडे शास्त्री. आज विजयादशमी म्हणजे दसरा, नवरात्रीच्या नंतर येणारा हा पवित्र सण. खरं तर जीवनामध्ये नवविधा भक्ती यावी लागते म्हणजे नवरात्री साजऱ्या होतात. आणि नवविधा भक्तीच्या नंतर दशमीवर विजय मिळवणे म्हणजे विजयादशमी. दशमी याचा अर्थ 10 इंद्रिय. थोडक्यात 10 इंद्रियाला जिंकणं म्हणजे विजयादशमी. आज रावण जाळल्या जातो. आपण काय जाळायचं? कुविचाराचा रावण आपण जाळायचा आहे, कुप्रवृत्तीचा रावण आपण जाळायचा आहे, कुसंगतीचा रावण आपण जाळायचा आहे. आज प्रत्येकाच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली आहे की मी रात्री अपरात्री बाहेर पडलो तर माझं काय होईल. ही भीती मनातली संपवायची, भीती जाळायची आहे. त्याचं नाव आहे रावण दहन. आज सीमोल्लंघन केलं जातं. अज्ञानाच्या प्रांतामधून ज्ञानाच्या प्रांतामध्ये सीमोल्लंघन करायचं. कुविचाराच्या प्रांतामधून सद्विचाराच्या प्रांतामध्ये सीमोल्लंघन करायचं. कुसंगतीतून सत्संगतीकडे सीमोल्लंघन करायचं. रावण म्हणजे तरी काय हो? आपला अहंकार आहे ना, त्यालाच रावण म्हणतात. थोडासा अहंकार कमी करायचा आहे. हे आपट्याची पानं आपण सोनं म्हणून देतो, खरं तर ती सोन्याची देवाणघेवाण नसते हो, ती विचारांची देवाणघेवाण असते. कनिष्ठांनी ज्येष्ठांना सोनं द्यावं, त्यांचं दर्शन घ्यावं, त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. ज्येष्ठांनी कनिष्ठांना त्यांच्या पाठीवरून हात फिरवावा आणि त्यांना आशीर्वाद द्यावा. काही गोड गोष्टींचं मार्गदर्शन मुलांना करावं. सगळ्यांनी अहंकार संपवण्यासाठी विजयादशमी आहे. श्रोते हो, देशाच्या उत्तर भागात आज रावण दहनाचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जातो. आजच्या काळात रावण किंवा रावणासारखे असुर, राक्षस अस्तित्वात नाहीत, परंतु विघातक शक्ती मोठ्या प्रमाणावर आहेत. म्हणूनच वाईटावर चांगल्याचा, असत्यावर सत्याचा विजय म्हणून विजयादशमी असंही म्हणतात. सणाचा मूळ हेतू लक्षात घेऊन हा उत्सव साजरा करताना आजच्या काळाशी सुसंगत विचार करायचा म्हटलं तर सर्वांनीच आपल्यातील वाईट, घातक सवयींना सोडून देणं आणि चांगल्या सवयींचा अंगीकार करणं, मनातल्या असुराचं दहन आणि त्याच्या जोडीला सद्विचारांचा जागर होणं म्हणजेच दसऱ्यानिमित्त आपण केलेलं सीमोल्लंघन असेल, नाही का? श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या सरस्वती कुबळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, प्रसारण सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि निवेदन श्रद्धा वझे. FM बँडच्या 101.7